नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कसे सर्वजण? मस्तच असणार आहे तर आम्ही पण मस्तच आहेत. चला तर बघा, आज मी मेथी आणली होती. 10ला एक जुडी होती. तर ती मेथी कशा पद्धतीची आणायची, तर कसे पानं असले पाहिजे, मेथीच्या काड्या कशा असल्या पाहिजेत, ही तुम्हाला आज मी माहिती देत आहे. का तर शेतीत आपण मेथी पिकवतो, त्या पद्धतीने आम्हाला मेथीचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर बघू शकताय, एवढी कवळी लुसलुशीत मी मेथी आणली होती. तर ह्याची मी पातळ भाजी करणार आहे. तर आपण रस्सा वगैरे म्हणतो तसं बनवणार आहे मी तर ह्या मेथीचा. तर मेथी आपण अशा पद्धतीने आणली पाहिजे. ही जी मेथी आहे ह्याची काडी एक आहे, ही काडी एक आहे. ह्याला फांगे किती फुटले तर बघू शकताय. ह्याला 3-4 फाटे फुटलेले आहेत, तरी पण ही मेथी कवळीच आहे. कवळी म्हणजे एकदम कवळी म्हणलं तरी चालेल. तर बघू शकता, मी मेथी इथून काटली, अशी घेतली. तर ह्या मेथीची काडी कितीपर्यंत घ्यायची आपल्याला, या कवळी तोपर्यंत 2 ते 3 तुकडे ह्याचे झाले तर हे असे. तर असे ह्या मेथीच्या काड्या आपल्याला तुकडे करून घ्यायचे. तर आणि ही पूर्ण जर साफ करून घेतली तर बघू शकताय आपण, तर असे घ्यायचे. पूर्ण जर घेतली आपण मेथी तर ही साफ करून घ्यायची चांगले. का तर ही कावळा पाला आहे, बरोबर आहे. तर बघा, इकडे टाकले, इकडं काय दिसताना. तर ही काडी तुम्हाला मी दाखवत आहे. तर ही एकदम कवळी आणि लुसलुसीत काडी आहे, बरोबर आहे. तर ही मेथी खायचं आपल्याला, मेथी काय कारणाने खायची, फळभाजी काय कारणाने खायची, किंवा कडधान्य आपण का खाल्लं पाहिजे, हे पण अनुभव तुम्हाला सांगत आहे. तर आपण मेथी खाल्ली पाहिजे. आपल्या शरीराला ही वस्तू हानिकारक नाही आहे म्हणून, बरोबर. तर वयस्कर म्हातारे माणसं, आपले 40-50 वर्षाच्या पुढची माणसं, 70-80पर्यंतची माणसं, ह्यांनाही जास्त पालेभाज्या खायला दिल्या पाहिजेत. का तर त्यांच्या शरीराची वाढ नाही होत, म्हणून रक्त व्यवस्थित राहतं आणि त्यांचं शरीर काम चांगलं करतं, रक्त, बरोबर. म्हणून हमेशा आपण ही मेथी खाल्लीच पाहिजे. कधी महाग होती म्हणून आणत नाही. बघा, आता ही कवळी आहे, बरोबर आहे. तर ह्याचे आपल्याला 2 ते 3 तुकडे केले पाहिजेत. तर ही मी काय करणार आहे, ही मेथी मी पातळ मेथी बनवायला घेतलेली रश्याची. तर ही मेथी मी अजून चाकूने कापायची, आपल्याला बारीक करायची. आणि मेथी कुठल्या पद्धतीची आणायची, कशा पद्धतीची आणायची, आपण मेथी अशी आणायची जे मेथी बारीक असन, गिटकी म्हणजे जास्त वाढ नसणारी मेथी, बरोबर. तर ही वाढ नसणारी मेथी झाली, बरोबर. एवढी आहे, ह्याची वाढ नाही आहे जास्त, की बघू शकताय तुम्ही. आणि मेन म्हणजे म्हणलं तर तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे की ही मेथी आपली गावरान आहे. का तर ही मेथी एकदम काळी आणि लाल पानाची आहे, म्हणून ही मेथी खायला एकदम टेस्ट आणि चव पण येते आणि खूप छान पण लागते खायला. म्हणून आपण हमेशा ही मेथी खाल्ली पाहिजे. मेथीचं ही कारण आहे. तर काय, आपण कोणाला भाजी आवडत नाही, कोण खात नाही, त्या कारणाने आपण भाजीपाला जास्त आणत नाही, बरोबर आहे. पण आमच्या घरात म्हणलं तर मुलगा पण कच्ची मेथी खातो आणि मिस्टर पण कच्ची मेथी खातात. त्यांना दोघं बापलेकांना आवडते ती मेथी. आणि खरं तर मला माझ्या मुलाने काल मला विचारलं होतं जेवण करताना, मम्मी मेथी आहे का गं? तर मी बोलले मेथी नाही आहे. तर म्हणून मला आज मार्केटमध्ये गेल्यावर ध्यान झालं, मला आपल्या पोराने विचारलं होतं मेथी आहे का खायला, त्याला जेवणासोबत लागते, चला आज घेऊया. म्हणून ही मेथी मी एवढीच ठेवत आहे खायला दोघं बापलेकांना संध्याकाळी. आणि ह्या मेथीची मी पातळ भाजी करणार आहे.
चला तर माझी परत ड्युटी चालू झाली, कामाला जायला आता धावपळ होत जाणार आहे. ब्लॉग पहिल्यासारखी येणार नाही, तर 2-3 दिवसाला एक आला तरी तुम्ही बघू शकता. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायचं नक्कीच विसरू नका. झाला मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. धन्यवाद सर्वांना. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता लाईक, कमेंट, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब पण करा बरं का, आठवणीने. चला बाय.